झालेले होते मी माझ्या माहेरी. आईंचं आणि माझं माहेर एकच आहे. तर आईच्या भावाच्या घराची चौकट बसवायची होती आज, म्हणून आम्ही गारवा वगैरे घेऊन आलेलो होतो. तर त्याचीच पूजा चाललेली, सगळ्या बायका जमा झालेल्या आणि सगळ्यांनी मिळून चौकटीची पूजा करून घेतली. सचिन भाऊजी आणि यशोदाच्या घरासाठी हळदीकुंकाच्या जमल्या सगळ्या मैत्रिणी. सुनीलरावांचे नाव घेते. सुनीलराव माझे विठ्ठल, मी त्यांची रुक्मिणी. होडी देवा सुखी ठेव दुपारी आणीची जोडी. हळदी कुंकवाच्या 2 वाट्या सासर माहेरची खून. विकासरावांचं नाव घेते, यादवांची सून. कलकत्त्याची कालिका. सचिनरावांचं नाव घेते, यादवांची बालिका. आम्ही सगळ्यांनी छान असे उखाणे घेतले आणि सगळ्या बायकांना जो आम्ही गारवा आणलेला तो सगळा दिला. आणि मग आम्ही पोहोचलो. माझ्या चुलत भावाच्या मुलीचं होतं बारसं. त्या ठिकाणी खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली होती आणि आईबाबांचं आणि छोट्याशा चिमुकलीचं स्वागत झालं इथे. आणि खूप गोड दिसत होती ह्या ड्रेसमध्ये. त्यांनी थीम केलेली होती. त्यानंतर आम्ही सगळ्या बहिणींनी म्हणजेच आत्यांनी मिळून पाण्याची वगैरे पूजा करून घेतली. खूप साऱ्या गप्पा झाल्या आमच्या. आणि आज मेन कार्यक्रमाला पोहोचलो आणि आमच्या अन्वी मॅडमचा मूड काही ठीक नव्हता. तिला झोप आलेली होती, कारण सकाळी झोपेतून उठवून आणलेलं होतं आणि तिचं चाललेलं होतं उचलून घे. आणि पाळणा म्हणत होतो तेव्हाच ती झोपी गेली. तसंच थोडाफार पाळणा बोललो. आणि ह्या सगळ्या मोबाईलमध्ये बघतायत त्या सगळ्या माझ्या बहिणी आणि वहिनी आहेत. त्यानंतर सगळ्यांनी छान छान उखाणे घेतले. आमच्या छोट्याशा प्रिन्सेसचं नाव रिव्हील झालं इथं. तिचं नाव आहे ग्रंथिका. खूप सुंदर नाव आहे. आईबाबांच्या नावातलंच हे नाव आहे. आणि मस्त असं जेवण देखील केलं. जेवण देखील खूप जास्त टेस्टी होतं. त्यानंतर बाजूलाच शिवाचं मंदिर आहे, तिथे देखील आम्ही सगळेजण गेलो. छान असा नमस्कार केला आणि सगळ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. जर श्रावण महिन्यात आम्ही प्रत्येक सोमवारी इथे चालत यायचो. आणि हा आहे आमचा छोटासा योग. खूप जास्त मस्ती करत होता. जसं आपण बोलेल त्याच्यावरती तो रिप्लाय देखील करत होता आणि खूप जास्त आता तो ॲक्टिव्ह झाला आहे. तर चला, असा होता आपला आजचा व्लॉग. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.